तुमचा फोटोग्राफीचा व्यवसाय वाढावा व तुम्हाला फोटोग्राफीच्या विविध विषयांची माहिती मिळावी यासाठी camzia.com ने हे नवीन चॅनल चालू केले आहे। तुम्ही हे लाईक करा व सबस्क्राईबही करा। सबस्क्राईब केल्याने तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील व त्यामुळे तुमचं फोटोग्राफीचं नॉलेज वाढेल। आणि हो, तुम्ही कमेंट टाकायलाही विसरू नका। फोटोशॉप चालू करायच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते कॅलिब्रेशन करणे। कॅलिब्रेशन कशाचं? तर मॉनिटरचं कॅलिब्रेशन केल्यामुळे होतं काय, तर आपली जी प्रिंट आहे आणि आपल्याला जे पिक्चर दिसतंय याच्यात जवळपास सारखेपणा येतो आणि जेणेकरून जो कलर आपल्याला मॉनिटरमध्ये दिसतो तोच प्रिंटमध्ये येतो। कॅलिब्रेशनसाठी वेगवेगळे कॅलिब्रेटर आहेत, जसं स्पायडर आहे, I1 आहे। तर हे कॅलिब्रेटर वापरून तुम्ही प्रोफेशनली कॅलिब्रेट करू शकता। आपण कॅलिब्रेशन कसं करायचं? तर आपल्याकडे कॅलिब्रेटर नसतो, मग त्यावेळेला कसं कॅलिब्रेशन करायचं ते मी तुम्हाला आता दाखवतो। पहिले स्टार्ट वरती क्लिक करा, त्याच्यानंतर कंट्रोल पॅनलमध्ये या। कंट्रोल पॅनलमध्ये आल्यानंतर डिस्प्लेवर क्लिक करा। डिस्प्लेवर क्लिक केल्यानंतर कॅलिब्रेट कलर ह्याच्यावरती क्लिक करा। जर तुम्हाला कॅलिब्रेशन कसं करायचं ते माहिती नसेल, ह्या DVD मध्ये तर दाखवलेलंच आहे, पण समजा हे बघूनही नाही कळलं तर हाऊ डू आय कॅलिब्रेट माय डिस्प्ले ह्याच्यावरती क्लिक केल्यावरती तुम्हाला ऑनलाईन हेल्प फाईल मिळेल, ती बघूनही तुम्ही कॅलिब्रेट करू शकता। इथे मी आता नेक्स्ट दाबतो। नेक्स्ट दाबल्यानंतर सेट बेसिक कलर सेटिंग्स हे ऑप्शन दिसते इथे। त्याच्यानंतर मी परत नेक्स्ट दाबतो। हाऊ टू ॲडजस्ट गॅमा हे ऑप्शन इथे वरती दिसतंय। गुड गॅमा म्हणजे काय, तर धुरकट टाईप सर्कल दिसतंय। लेफ्ट हँड साईडला तुम्ही बघताय तर तिथे व्हाईट स्पॉट दिसतोय, त्याचा अर्थ आहे गॅमा कमी आहे। आणि ब्लॅक स्पॉट दिसतोय, त्याचा अर्थ गॅमा जास्त आहे, म्हणजे आपल्याला धुरकट सेट करायचं आहे। परत मी नेक्स्ट दाबतो। नेक्स्ट दाबल्यानंतर इथे तुम्हाला स्लायडर दिसतोय। स्लायडर जर खाली घेतला तर तुम्हाला दिसेल इथे व्हाईट स्पॉट दिसतोय, आणि स्लायडर वर घेतला तर तुम्हाला दिसेल इथे ब्लॅक स्पॉट दिसतोय। मी स्लायडर परत होता तिथे आणतो आणि नेक्स्ट दाबतो। नेक्स्ट दाबल्यानंतर इथे फाइंड द ब्राईटनेस अँड कॉन्ट्रास्ट कंट्रोल्स फॉर युअर डिस्प्ले, इथे तुम्ही ही सेटिंग स्किप पण करू शकता हे बटन दाबून, पण हे आपल्याला करायचं नाहीये। नेक्स्ट दाबतो। इथे जर तुम्ही बघितलं तर लेफ्ट हँड साईडची जी इमेज आहे त्याच्यामध्ये फुली आणि एक डॅश इथे दिसत असेल तुम्हाला, फुली आणि डॅश लेफ्ट हँड साईडला अजिबात दिसत नाहीये, ती मर्ज झालेली आहे, म्हणजे त्याच्या शर्ट मधला डिफरन्सच दिसत नाहीये। तर त्याचा अर्थ आहे की ही डार्क आहे। आणि गुड साठी तुम्हाला ही बघा इथे बरोबर दिसते, आणि उजव्या साईडला पांढरट छटा दिसते, म्हणजे जास्त ब्राईटनेस आहे। परत नेक्स्ट दाबतो। आता तुम्हाला ही इमेज मोठी दिसते। आता काय करायचं, तर आपल्या मॉनिटरचा ब्राईटनेस ची जी बटन आहे त्याच्यावरनं आपल्या ब्राईटनेस ॲडजस्ट करा, जेणेकरून तो हा जो कोट आहे तो आणि ह्याच्यातला डिफरन्स व्यवस्थित तुम्हाला दिसेल, आणि जास्त धुरकट पण होणार नाही आणि जास्त काळं पण होणार नाही। ह्याप्रमाणे आपला मॉनिटर सेट करा। परत नेक्स्ट दाबतोय। आता कॉन्ट्रास्ट म्हणजे काय, तर लेफ्ट हँड साईडला जर तुम्ही बघितलं तर इथे धुरकट दिसतंय तुम्हाला, म्हणजे कॉन्ट्रास्ट कमी आहे, आणि उजव्या साईडला जळलेलं दिसतंय, म्हणजे कॉन्ट्रास्ट जास्त आहे। परत मी नेक्स्ट दाबतो। आता परत तुम्हाला सांगतो मॉनिटरचा कॉन्ट्रास्ट ॲडजस्ट करा, जेणेकरून तुम्हाला ही इमेज बरोबर दिसेल। नेक्स्ट दाबतो। आता इथे काय लिहिलंय, तर हाऊ टू ॲडजस्ट कलर बॅलन्स, कलर बॅलन्स कसं ॲडजस्ट करायचं। परत नेक्स्ट दाबतोय। तुम्हाला इथे दिसेल एक रेड स्लायडर आहे। रेड जर तुम्ही कमी केलात तर तुम्हाला सॅन हा कलर मिळतो। त्याच्यानंतर ग्रीन समजा तुम्ही कमी केला तर तुम्हाला मॅजेंटाची टीन दिसते। त्याच्यानंतर ब्ल्यू जर कमी केला तर तुम्हाला येलोची टीन दिसते। तर ही अशा प्रकारे ॲडजस्ट करा की इथे न्यूट्रल ग्रे मिळेल। माझा हा मॉनिटर सेट असल्यामुळे मी ॲडजस्टमेंट करत नाहीये। नेक्स्ट दाबतो। आता हे प्रिव्हियस कॅलिब्रेशन आणि करंट कॅलिब्रेशन, तर आपल्याला करंट कॅलिब्रेशन वरती क्लिक करायचंय आणि फिनिश दाबायचंय। आता तुम्हाला दिसतंय मेक द टेक्स्ट ऑन युअर स्क्रीन इझियर टू रीड, म्हणजे काय, तर आपल्याला जे टेक्स्ट आपल्या डोळ्याला चांगल्या प्रकारे वाचता येतं तिथे क्लिक करायचंय। मी इथे नेक्स्ट दाबतोय। आता बघा हे दोन आहेत,
मला इथे बरोबर दिसतंय, मी परत नेक्स्ट दाबतोय. मला इथेही बरोबर दिसतंय, मी परत नेक्स्ट दाबतोय. मला इथेही बरोबर दिसतंय, मी नेक्स्ट दाबतो. मला इथेही बरोबर दिसतंय, मी नेक्स्ट दाबतो आणि हे फिनिश. आता आपला मॉनिटर हा कॅलिब्रेट झालेला आहे. मी हे बंद करतो. फोटोग्राफीच्या प्रत्येक विषयाची सखोल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही camzia.com ला भेट द्या आणि आपल्या मातृभाषेमध्ये कधीही कुठेही व्हिडिओ बघून फोटोग्राफीमध्ये यश मिळवा. चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कुठल्या विषयाबद्दल माहिती पाहिजे असेल तर कॉमेंटमध्ये नक्की लिहा.